कर करण्यात आपल्याला. पण कोण आहे? महा आनंद अनंत लीलम, जो आनंद स्वरूप आहे. पहा, एकच वस्तू अशी आहे की ती आनंद स्वरूप आहे. बाकीची कोणतीच वस्तू आनंद स्वरूप नाही, हे पण लक्षात ठेवा. आणि नेमकी आम्ही ती वस्तू काय करतो, विसरतो. जी आनंद स्वरूप वस्तू आहे ती म्हणजे कोण आहे? भगवान शिवजी आहे. मग जग जे आहे, आता जे सांगितलं ना, स्थावर संपत्ती, जंगम संपत्ती, जग आणि आमचे नाते गोते जवळचे दूरचे किती असले तरी ते आनंद स्वरूप नाही आहे. मग असते तर मग कशाला भांडण तंटे झाले असते? मग याती भांडण तंटे होते. जर नाही बोलवलं तर राग येतो, पुन्हा तुमच्या कार्यक्रमात येतच नाही. परंतु परमार्थात नाही यायला पाहिजे. जर कदाचित तुम्हाला रागवलं असेल, परमार्थात आपण संत महात्म्यांचा गुरूंचा कधीही राग धरायचा नाही. आपलं तोटा आहे, नुकसान आहे. आणि पहा, संतापेक्षा गुरूचं नातं जवळचं आहे. जसं दीर बाह्य घरात आहे, पण पतीचं नातं जवळचं आहे की नाही? पती काही बोलू शकतो पत्नीला. तसं सद्गुरू शिष्याचे दोष दाखवू देऊ शकतात, आणि ते दोष आपण काढले तर आपण इथं जे आनंद स्वरूप सांगितलं ना, परमात्मा ज्याला नमस्कार घालायचा आहे तर तो कसा आहे? परम आनंद स्वरूप आहे. हे आनंद स्वरूप आहे का परम आनंद स्वरूप आहे? त्याच्यात दुःखाचा संबंध येतो. मग दुःखाचा जिथं संबंध येतो त्याला परम आनंद स्वरूप कसा म्हणता येईल? जशी साखरेमध्ये कोणती दुसरी चवी सांगा बरं. खारट आहे का, तिखट आहे का, गोड आहे का, आंबट आहे का, कडू आहे, तुरट आहे का केवळ गोड आहे? केवळ गोड आहे. मग तसा परमात्मा हा केवळ आनंद स्वरूप आहे, पुन्हा अनंत आहे. आणि बाकीच्या वस्तू, आता आपण जीवाचं जगाचं चिंतन केलं तर ते अंतवान आहे, अंतवती आहे. परंतु परमात्मा जो आहे तो अनंत आहे, त्याचा अंतच होत नाही. म्हणजे त्याचा शेवट नाही. आपण पाहिले ना महाशिवजींचं, कुणाला लागला? ब्रह्मदेवाला अंत लागला का भगवान विष्णूला लागला? तो अनंत आहे आणि तो निष्कळ आहे. आणि लीला लीलम महेश्वरम म्हणून महेश्वर म्हटलं जातं. अनंत लीलेने युक्त आहे. आता आपण ह्या कथेचं जे संहिता आहेत ना, 7 संहिता, तर अशा ह्या संहितेमध्ये वेगवेगळ्या लीला भगवंताच्या. शिवजींचे किती अवतार झालेले आहेत, भरपूर अवतार. शिवजीनं सर्वांना सहायता केली, देवांनाही असुरांनाही. जीवाला केली नाही का? केली. आणि म्हणून तो कसा आहे म्हणजे महानतम व्यापक आहे. जी व्यापक वस्तू असते ना तीच सुख देत असते. जी वस्तू मर्यादित आहे, देशानं कालानं वस्तूनं मर्यादित परिच्छिन्न असते, ती आपल्याला दुःख देत असते. आणि म्हणून व्यापक वस्तूकडे आपण जाय. आणि आपल्याला व्यापकच आवडतं. पैसा जास्त असावा असं वाटतं म्हणजे व्यापक आहे का? काय व्यापक आहे? भरपूर असावं म्हणजे त्याची गणती नसावी असं वाटतं. व्यापक आपल्याला कशातही आवडते. घर छोटं आवडतं का मोठं? म्हणजे मोठं पाहिजे, जरी घरात 2 का असं ना, म्हणजे मजल्या पाहिजे थोडी. आवडतं ना व्यापक? आवडतं ना. का आवडतं तुम्हाला मग व्यापक? एक मजला बदलले, 1 रूम बदलले, कमरा बदलल्या. पण नाही जमत म्हणे महाराज, वेगवेगळं सामान ठेवायला लागतं ना. मग ये बरं म्हणजे 4 रूम जाऊ, पण 4 रूमही जमत नाही. दुसरा मजला म्हणजे दुसरा मजला जमतं का? नाही. आता किती मजले व्हायला लागले. मग व्यापक आवडतं का? काय आवडतं? कोणती वस्तू तुम्हाला व्यापक आवडत नाही सांगा? सगळंच आपल्याला काही व्यापक आवडते. आपला काल संपावं असं वाटतं का आपल्याला? नृत्य कोणाला आवडतं का? काय आवडत नाही. कारण आम्ही किती वर्ष नाही ना, 90 वर्षाचं त्या आजीचं वाढदिवस केला म्हणजे काय आहे? व्यापक. म्हणजे जास्त दिवस जगलं म्हणजे व्यापक आहे ना. म्हणजे वस्तूनही व्यापक वावरतं, कालानंही व्यापक वावरतं. कारण कालावधी जास्त दिवस जगणं, जास्त वर्ष जगणं व्यापक आहे. म्हणून कालही आवडतं आपल्याला, व्यापक आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात. आणि म्हणून असा परमात्मा महेश्वर जो आहे तो व्यापक आहे. बरं का? कुठं नाही आहे तो, सर्वत्र आहे.
आपण त्याचा शोध घेत नाहीत म्हणून आपल्याला तो कळत नाही. आता परमात्मा सर्वत्र ओतप्रोत आहे. जसं जमिनीमध्ये पाणी कुठं नाही हो, सगळीकडे पाणी आहे जमिनीमध्ये, पण त्याचे आपण जोपर्यंत आच्छादन आवरण त्याचे कवच जे आहेत ते काढत नाहीत तोपर्यंत पाणी आपल्याला मिळत नाही. तसं हा परमात्मा व्यापक आहे, त्याच्यासाठी आम्ही ऐकायला पाहिजे. म्हणून म्हणतात सर्व विभुम महांत, व्यापक आहे, महान आहे. पुन्हा कसं आहे म्हणजे गौरीप्रिय, भगवतीला आवडते ना. जर इतकी परीक्षा घेतली, आपण काल पाहिलं ना, सप्तऋषींना पाठवलं तरी आमची पार्वती माता आपल्या निर्धारापासून, आपल्या निश्चयापासून यत्किंचितही ढळली नाही. स्वतः शिवजी वटुरूपामध्ये आलेले तरी नाही ढळली. जरी वराडाच्या रूपानं परीक्षा घेतली होती, शिवजींचं बिकट रूप दिसत होतं, पण आमची पार्वती माता मीना घाबरली, परंतु हिमालय नाही वापरला. हिमालयाला वाटत होतं आपली मुलगी कोणाला द्यावी, भगवान शंभूलाच द्यायची. आणि हिचा तर निश्चय पक्काच होता. का बरं, तिला प्रिय होते. किती जरी परीक्षा घेतली तरी नाही होती. म्हणून गौरी प्रिय, भगवतीला अतिशय प्रिय आहे. जिला आपण कालच ऐकलं, कार्तिक आणि विघ्नराज गणपती बाप्पा दोन मुलं जे षण्मुखानं करून, कारण त्यांचे परिवार खूप सुंदर आहे बरं का. आमचे भगवान शिवजी